हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? छान ना? मी पण मस्त आहे. आज आपण जरा हाऊ टू थिंक आउट ऑफ द बॉक्स ह्याच्याबद्दल विचार करूया. चौकटीचे बाहेर जाऊन आपण विचार कसा करायचा, कशासाठी करायचा. कशासाठी म्हणजे आपण एका मळलेल्या वाटेवर गेलो की काय होणार, आपल्याला जास्त काही नवीन तिथे मिळणार नाही. पण चौकटी बाहेरचा रस्ता आपण जरा बघितला की आपल्याला नवीन काहीतरी सापडणार आहे, हे नक्की. मी तुम्हाला एक छोटीशी गोष्ट सांगते. एकदा मोठी एक कंपनी होती, बूट शूज तयार करायची. त्यांना अजूनही नवीन नवीन मार्केट शोधायचं होतं. मग ते त्यांचे दोन हुशार सेल्समॅनांना सांगितलं, हे बघा, तुम्ही नवीन डेस्टिनेशन बघा. आपल्याला जवळ अमुक अमुक एक गाव आहे, तिकडे जाऊन बघा. तिथे गेलं की आपलं सेल्स काय वाटतील. तिथे आपण एक आपलं शॉप घातला, काय होईल. जरा स्टडी करून, फील्ड स्टडी म्हणतो, ती फील्ड स्टडी करून या, असं त्यांना सांगितलं गेलं. पहिला सेल्समन गेला, त्यानं सगळं निरीक्षण केला, सगळीकडे हिंडला फिरला आणि येऊन आपला रिपोर्ट सादर केला. तो काय म्हणाला? तो म्हणाला, तिथे कोणी शूज किंवा चप्पल काही वापरत नाहीये, त्यामुळे काय फायदा. तिथे कोणी आपलं विकत घेणार नाहीये. दुसरा रिप्रेझेंटेटिव्ह पण गेला, तिथे सगळं त्यानं पण फील्ड स्टडी केला आणि तो म्हणाला, इथे तरी आम्हाला वास्ट मार्केट आहे. का? म्हणजे इथे कोणाकडे शूज चप्पल काही नाहीये, त्यामुळे आपलं मार्केट भरभरून असणार आहे इथे. त्यामुळे आपण इथे आपलं शोरूम घालायला पाहिजे, एकदम फायदेशीर ठरणार आहे. तसं त्यानं सांगितले ग, तिथे शोरूम घातलं गेलं, एकदम फायदेशीर ठरलं. आणि का म्हणजे मार्केट भरपूर होतं, कोणाकडे शूज नव्हते, चप्पल नव्हत्या, काही नव्हतं. सगळी लोक भरभरून खरेदी करायला लागली, सगळ्यांना शूज चप्पल घालायची सवय लागली. ह्याला आपण म्हणतो थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स किंवा चौकटीपेक्षा बाहेर विचार करणं. ही विचारसरणी खूप महत्वाची आहे. ही विचारसरणी नसली की आपलं काही डेव्हलपमेंट होत नाही. आणि एक एक्झाम्पल मी सांगते. एकदा काय झालं, एक कॅटरपिलर्स भरपूर घेतले गेले आणि असं बघितलं गेलं, ते असे गोल 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 फिरत होते. सगळे हे बघा, असे गोल 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 फिरत होते. मध्ये खायचेसाठी त्यांना खाणं ठेवलं गेलं तरी एक सुद्धा बाहेर येऊन ते गोल, ते लाईनीपेक्षा बाहेर येऊन ते खाण्याला जाऊन तोंड घातलं नाही. सगळे आपले आहे तसं एका माग एक गोल 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 फिरत होते. किती तासन तास झाले तरी हे सगळे कॅटरपिलर्स आपले असं गोल फिरत होते. एकही बाहेर आलं नाही. मध्ये त्यांना खायला ठेवलेलं होतं, पण एकही जाऊन त्याला टच केलं नाही किंवा खायचा प्रयत्न केला नाही. म्हणजे काय झालं, चौकटीचे बाहेर आले नाहीत कोणी तिथले कॅटरपिलर्स, म्हणून त्यांना तिथे समोर त्यांचे खायला ठेवलेलं होतं तरी
त्यांचं काही लक्ष गेलं नाही किंवा ते इथं खाल्लं नाही. आपल्या आयुष्यात पण असंच घडते. आपण काय करतो, 10 लोक काय करतात तर करत असतो. आता सगळ्यांची मुलं इंजिनिअरिंगला गेली, आपण काय केलं, आपल्या मुलांना पण इंजिनिअरिंगला घातलं. मग तिथे रिसेशन आलं, नोकऱ्या मिळेना. किंवा कांदा, सगळे कांदा पिकवायला लागले का, कांद्याचं रेट 100ला गेलं, सगळे कांदा लावला, कांद्याचं एवढं पीक आलं, कांद्याचे रेट काय झाले, कोसळले, 10 रुपयाला आले. हे काय आहे, तुम्ही इकॉनॉमिक्स अभ्यास केलेला असला की डिमांड अँड सप्लायचं रूल इथे काम करतो. डिमांड जास्त झालं की काय होते, सप्लाय कमी झाली की काय होते, सप्लाय जास्त झाली, डिमांड कमी झालं की काय होते, हे सगळं आपण लॉ ऑफ डिमांड अँड सप्लाय मध्ये शिकतो. तोच रूल इथे पण अप्लाय होतो. त्यामुळे आपण मळलेल्या वाटेवरच जायचं का नवीन शोध लावायचं? येस, नवीन शोध लावला. आणि कुठेही बघा तुम्ही, जो कोणी नवीन चालू करतो त्याला भरपूर यश मिळते. बिझनेस असला तरी त्याचं खूप चालते. एक 40 वर्षापूर्वीचं सांगते मी. तेव्हा ब्युटी पार्लर वगैरे असे विशेष नव्हते. आमचे मिरजमध्ये पहिल्यांदा करिश्मा ब्युटी पार्लर म्हणून शीतल वहिनींनी चालू केलं. सगळे म्हणत होते, हे काय, इथे काय ब्युटी पार्लर चालणार का, अमुक का तमुक का. त्यांचं ब्युटी पार्लर एवढं धो चालायला लागलं. नंतर कितीतरी जणी त्यांच्याकडनं शिकून घेऊन घातले भरपूर. पण ह्यांचं ब्युटी पार्लर चालल्यासारखं कोण का, त्या पायोनियर होत्या. ते पहिल्यांदाच चालू केलं. तर कुठलीही गोष्ट आपण का नाही आउट ऑफ द बॉक्स जरा थिंक केलं, चालू केलं की त्याला यश हे नक्की. पण आपली टेंडन्सी काय, आपण कॅटरपिलर गत सगळे गोल गोल फिरतात, गोल गोल फिरतो. तिथे जरा सुद्धा इकडे तिकडे बघत नाहीये. तिथेच मध्ये खायला ठेवलेलं होतं तरी एक कॅटरपिलर सुद्धा त्याच्याकडे बघितला नाही. त्यामुळे आपण पण जरा आउट ऑफ द बॉक्स जायला पाहिजे. नो डाऊट लोक नावं ठेवतील, हे पहिल्यापासूनच रोग आहे. त्यामुळे त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. लोक काही म्हणू देत. त्यामुळे आपले विचारसरणीत आपण स्वतः विचार करायला पाहिजे आणि त्याचे प्रमाणे आपण पुढे जायला पाहिजे. ओके, सगळं ग्रुप चाललाय म्हणून आपणही तिथूनच जायचं का, नाही. आपण स्वतःची वाट स्वतः निर्माण करायची. तुम्हाला यश पाहिजे असलं नवीन, अहो सगळे आता नवीन शोध लावले. ते काय केलं तुम्हाला माहित आहे, आउट ऑफ द बॉक्सच त्यांचा विचार होता. लोकांनी त्यांना नावं ठेवली. त्यांना कोणी काय हे येडे आहेत, खुळे आहेत असं सुद्धा लेबलिंग केलं. तरी नंतर ते शहाणे ठरले का नाही. त्यामुळे आपण सर्वांनी आजपासून ठरवायचं, मला योग्य वाटते तसं विचार करणार. ओके, मला हे योग्य वाटते, मी असं विचार करणार आणि तसं मी चालत जाणार. लोक काही म्हणू देत, मी त्याच्याकडे विचार करणार नाही. माझा विचार फक्त माझे एमकडे, माझे ध्येयाकडे, मला कुठला बरोबर वाटते
त्याच्याकडे माझं ध्येय आहे. उगीच सगळी लोक तिकडे जायला लागली म्हणून मी तिकडे जाणार नाही. असा विचार करून बघा. यश तुमचेच हाताला मिळणार आहे हे नक्की. अच्छा, हॅव ए गुड डे.